ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरण. हो, खास ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने 1 एप्रिल 2017 पासूनच एक योजना सुरू केलेली आहे, ज्या अंतर्गत त्यांना आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा पुरवठा केला जातो किंवा वित्त पुरवठा केला जातो, ज्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मोफत मिळतात, तुमची पात्रता काय असायला हवी, कागदपत्रे कोणती लागतील, त्याचबरोबर तुम्ही या उपकरणाकरिता अप्लाय कुठे आणि प्रॅक्टिकली कसे करू शकतात ते देखील तुमच्या मोबाईलमधून. हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेचच अशा नवनवीन अपडेट्सकरिता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन हिट करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सरकारने 1 एप्रिल 2017 पासून राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केलेली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या अंतर्गत येते आणि या योजनेला सीनियर सिटीजन्स वेलफेअर फंडमधून पूर्णपणे वित्त पुरवठा केला जातो. योजना सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट मंत्रालय आणि पब्लिक सेक्टर युनिट हेल्मिको यांच्या माध्यमातून अंमलात आणली जाते. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्तीचे ज्येष्ठ नागरिक जे BPL बिलो पॉवर्टी लाईन अंतर्गत येतात आणि त्यांना जर काही शारीरिक अडचणी असतील, जसे ऐकायला कमी येणे, चालायसाठी त्रास होणे, दातांच्या अडचणी, डोळ्यांच्या अडचणी, अशा इतर काही अडचणी असतील तर त्यांना सहाय्यक उपकरणे देणे. ही उपकरणे अधिकृत आणि BIS प्रमाणित गुणवत्तेची असतात. ही एक योजना आहे, त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्रतेचे काही निकष आहेत, जसे लाभार्थीचे वय हे 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे. ही एक प्रमुख पात्रता आहे, कारण योजना ही फक्त वृद्ध नागरिकांसाठी आहे. BPL कार्ड किंवा वयोवृद्ध पेन्शन अथवा इतर अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली पात्रता. शरीरामध्ये कोणती अडचण आहे, जसे डोळ्याने कमी दिसणे, कानाने ऐकायला कमी येणे, जी काही अडचण असेल त्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. आणि मागील 3 वर्षांमध्ये म्हणजे या योजनेसाठी अर्ज करण्याच्या तारखेपासून मागच्या 3 वर्षांमध्ये इतर कोणत्याही सरकारी योजनेमधून तुम्ही कुठलेही उपकरण घेण्यासाठी लाभार्थी ठरलेले नसावेत किंवा अशा उपकरणांसाठी तुम्हाला कोणत्याही योजनेतून मागच्या 3 वर्षांमध्ये लाभ मिळालेला नसावा. आता या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. तुम्ही विचाराल की कोणकोणती उपकरणे मिळतात, कोणकोणती इक्विपमेंट आपल्याला या योजनेअंतर्गत मिळू शकतात. तर यामध्ये 2 कॅटेगरी आहेत, जेनेरिक इक्विपमेंट आणि स्पेशल इक्विपमेंट. जेनेरिकमध्ये वॉकिंग स्टिक्स, एल्बो क्रचेस, वॉकर्स, क्रचेस, ट्रायपॉड, कॉर्डपॉड्स, हिअरिंग एड्स, आर्टिफिशियल डेंचर्स आणि स्पेक्टिकल्स. स्पेशल इक्विपमेंटमध्ये व्हीलचेअर विथ कमोड, चेअर और स्टूल विथ कमोड, सिलिकॉन फोम कुशन, नी ब्रेस, स्पाइनल सपोर्ट, सर्वाइकल कॉलर, लंबोसक्रल बेल्ट, वॉकर किंवा रोलेटर विथ ब्रेक्स, वॉकिंग स्टिक विथ सीट, फूट केअर किट जसे फ्लेक्सिजेल सॉक्स, कुशन सँडल्स, सिलिकॉन इनसोल, प्रेशर पॉइंट रिलीफ इनसोल. ही सगळी उपकरणे या योजनेअंतर्गत मिळू शकतात. करायचं आहे तो फक्त अर्ज आणि आपली पात्रता सिद्ध करणे. वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे. ही सगळी उपकरणे लाभार्थ्यांना मोफत दिली जातात. सर्व खर्च हा योजनेअंतर्गतच केला जातो. जर एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त अडचणी आहेत तर प्रत्येकासाठी एक उपकरण आहे. इतकंच नाही तर एलिम्को कंपनीकडून 1 वर्ष फ्री मेंटेनन्स सुद्धा दिला जातो. आता ही साहित्य कसे मिळवता येणार यासाठी 2 प्रकार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचंय. वेबसाईटवर जिथे आपण साहित्याची लिस्ट बघितली त्याच्या खालीच तुम्हाला अशा प्रकारे एलिजिबिलिटी आणि अवेल द डिव्हाइस असे 2 ऑप्शन दिसतील. एलिजिबिलिटीमध्ये कोण कोण यासाठी पात्र आहे याची माहिती मिळते. म्हणजे सीनियर सिटीजन्स जे बिलो पॉवर्टी लाईन या कॅटेगरीमध्ये आहेत आणि ज्यांचं मंथली इन्कम हे 15,000 रुपयांपेक्षा जास्त नाही, ते या योजनेअंतर्गत साहित्य मिळवण्यासाठी पात्र आहेत. आता इथे 2 प्रकार असतात, कॅम्प मोड आणि वॉक इन मोड. कॅम्प मोड म्हणजे ज्यावेळेस शासन एखादा कॅम्प सेटअप करेल, तिथे लाभार्थ्यांची लिस्ट असेल, त्यावेळेस तुम्हाला साहित्य मिळू शकतं. अदरवाईज तुम्हाला जर वाटतं की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तर इथे दिल्याप्रमाणे आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इन्कम सर्टिफिकेट ही कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील दिलेल्या ठिकाणी जाऊन सुद्धा ही साहित्य मिळवता येतं. त्यासाठी वॉक इन मोड या बटनवर क्लिक करायचंय. वॉक इन मोड बटनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, स्टेट आणि सिटी. तुमचं राज्य आणि त्यानंतर कुठल्या शहरात तुम्ही राहतात ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. आपल्या माहितीसाठी मी इथे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करतो आणि इथे सिटीमध्ये मुंबई सिलेक्ट करतो. सर्च केल्यानंतर मुंबई जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे साहित्य मिळवता येईल, ऑर्गनायझेशनचं नाव मिळेल, त्यांचा ॲड्रेस मिळेल, त्यांचा फोन नंबरसुद्धा मिळेल. याच प्रकारे जर मी नाशिक सिलेक्ट केलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे तुम्हाला साहित्य मिळू शकेल त्यांची सर्व माहिती या ठिकाणी मिळेल. सध्या तरी महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूर, नाशिक, मुंबई, बुलढाणा, लातूर या ठिकाणीच हे साहित्य तुम्हाला मिळू शकते.
आता ही योजना कशी पार पडते या योजनेसाठी 3 स्तरीय पद्धतीने काम चालू राहतं. केंद्रीय मंत्रालय, राज्य नोडल विभाग आणि जिल्हास्तरीय कमिटी. जिल्ह्यामध्ये इन्स्ट्रक्शन कमिटी लाभार्थ्यांची निवड करते. बिलो पॉवर्टी लाईन किंवा इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम या योजनांची यादी वापरून लाभार्थ्यांची निवड केली जाते. कॅम्प सेटअप केले जातात. त्यामध्ये टोकन देऊन लाभार्थ्यांना या उपकरणांचे वितरण केले जाते. या प्रेस रिलीजनुसार 325 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय वयोश्री योजना ही लागू आहे. 2018-19 मध्ये 34,000पेक्षा जास्त वृद्धांना राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ मिळाला आहे, ज्यामुळे देशभरातील वृद्धांचं जीवनमान हे सुधारत आहे. तर मित्रांनो, तुमच्याही परिचयात असे ज्येष्ठ नागरिक असतील जे बिलो पॉवर्टी लाईन अंतर्गत येत असतील, त्यांना सुद्धा अशा उपकरणांची या इक्विपमेंटची गरज असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत मिळणाऱ्या या सुविधांचा लाभ घेता येईल, तो देखील मोफत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.